नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण जय महाराष्ट्र पाहताय. जव्हार तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागांमध्ये गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सारसून सारख्या इतर गावात देखील फारशी वेगळी परिस्थिती नाहीये आणि या ठिकाणी देखील भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. माणसांची ही अवस्था असेल तर गुरांची स्थिती काय असेल याचा विचार येथील महिलांना कायम सतावतोय. सारसून गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी सर्व कामं सोडून घरी थांबावं लागतं. जर तसं केलं नाही तर पुन्हा पाणी येईल हे सांगू शकत नाहीये. टँकर आला की तिथे देखील तास तर कधी 2 तास थांबावं लागतं. एवढं करून देखील पाणी मिळेल असं नाहीये. दुष्काळानं जगणं नकोसं वाटतंय आम्हाला, सारसून गावातील या महिला सांगतायत. पाहूयात. या विहिरीमध्ये पाणी नाहीये, तुम्हाला पुरतं हे पाणी? पुरतच नाही. आता 10-15 जणी याची तर परवेळ जी येईल ती भरी अख्खा दिवस बसून राहायचा, करायचा धंदा ठेवायचा, पाण्यासाठी वैता की ह्याचा अख्खा दिवस रियात झोपतो नाही, रियात बसून घ्यायचा हा का पाणी भेटायचा ना रात्रभर पाणी मग रियात भर पण रियाचे पण आहे. मी इथे झोपायचा हा नहायला जाऊन ते आम्ही त्या उन्हाने पाण्याची वैता येता. रात्र नाही टँकर येतो इथे? टँकर येतो जर आकडे थंडी असं टँकर 4-5 दिवसांनी येतो. 4-5 दिवसांनी येतो ते लवकर येत. तर थंडी भरे ना उन्हाळ्यात देतो. देखो ती खोंडी गाव मोठं खोंडी आतून देतो. ऑर्मल सांग हो अंके आमच्या ऑर्मल तर देतो पाणी झाले. अरे मग हळू इंडायचे. सुकी विहीर आहे, कोरडी विहीर आहे. चालत नाही विहीर, कोरडी विहीर आहे. पाणी असलं तर काय अडचण. मग हे तुम्ही आता पाणी भरणार, हे पाणी कुठे नेणार आहात? आम्ही घरी पियाला नेत आहोत. पियाला शिवगी नाही एकूच पियाला आम्ही खाली राहा. पाय पडला खाली राहा. खाली मला आज टँकर आलेला नाही. 4-5 दिवसांनी 4-5 दिवसासाठी थोडा राहिला, थोडा तिकून घ्यायला म्हणजे दुसरे गावचा तू दादर कुठे उला पाणी आम्हाला दुरू बघून ते देत नाही. सामान एवढे वाहनपूर ना गाव मोठा सरसणी गाव पाणी म्हणून देतो. आला ते करू का पाणी किंवा नाही त्यात राहत नाही राहत. मग ह्या साधे ही विहीर कधी आटली आहे? ही विहीर 90 महिन्यात आली ना. 2 महिने झाला. 2 महिने झाला ना. झाला. मग तुम्ही हे आता दररोज पाणी भरता इथून? हा दरवर्षी. पण हे गुरांना वगैरे पाणी हे तर तुम्ही घरी नेता. गुरांना वगैरे पाणी आम्हाला घोराला पाणी नेतो नाही. आम्हाला पियाला पाणी नाही. पुराच्या कसं घराला नाही घोर ते तिकडे नदी होती ती तिकडं पिठवणी फिरत पाडायची तिथं आम्ही ती तिथे घोरांनी थांब पाण्याला घरी आली मग पियाला उगेच पियाला नाही का. हे आता हे पाणी किती दिवस पुरेल? पाणी आता म्हणजे सकाळी वर नेलं तर मग संध्याकाळी ना दुसऱ्या दिवशी. आता नेलं तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याला येईल. किती महिला येतात इथे पाण्यावर सतत असं 3 आता जेव्हा मला पाणी पडतं इथेच. हा म्हणजे म्हणजे पाणी पावसाळा सुरू होत ना तेव्हा असंच पाणी उकलायलाच येतं. अर्ध्या ते दुसरे गाव आहे ना मोकसपाडा तिकडे जातात ते विक्रीवर, पण फार लांब आहे. आणि टँकर किती एक दिवसाने येतो की दर दिवशी? नाही, आता 2 दिवसांनी तो दुसरे गावचा म्हणजे सांगून 6 परवा येईल. तर पाणी अर्धाच टँकर नाही, जास्त पुरत नाही. गाव मोठा ना थोडा देखो अर्धाच टँकर देतो. अर्धा टँकर दुसऱ्या गावाला देतो. मग हे पाणी फक्त पिण्यासाठी, कपडे आंघोळीसाठी? आंघोळीसाठी नाही.
आंघोळीसाठी म्हणजे नदीवर जातो. ती रस्ता लांब आहे ना. कुठे जव्हार तालुक्यातील सारसून हे छोटंसं गाव, जवळपास 200 घरांची वस्ती असलेले हे गाव. गावातील ग्रामस्थ शेतीतून आपलं घर चालवतात, मात्र पाण्याची कसरत त्यांची पाठ काही सोडत नाहीये. जव्हार तालुक्यातील सारसून गावातील महिलांना पाण्यासाठी दिवसाचे 4-5 वेळा विहिरीवरती फेऱ्या माराव्या लागतात. वृद्ध लोकांची अवस्था तर वाईट आहे आणि वृद्ध स्त्रियांना देखील पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आम्हाला आम्ही 12 वाजता आलो असेल इथं पाण्यावर भरायला. 12 वाजता आल्यानंतर आता जवळपास 1 तास झालेला आहे, 1-1.5 तास झालेला आहे. 1.5 तासामध्ये तुमचे हे 1-2 हंडे भरलेत. हो. तुम्हाला हे पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या सगळ्याच महिलांना ह्या विहिरीवरती यावं लागतं? हो, सगळ्यांना पाण्यावर भरायला येतात. टँकर येतो तुमच्याकडे? नाही, आताशी काल अर्धा टँकर दिलं होतं, तर तेवढंच पाणी नाही पुरलं. मग ह्या विहिरीतून आता हा 1 हंडा तुम्ही भरलेला आहे, तुमचे 2 हंडे आहेत. मग ह्या 2 हंड्यामध्ये तुमचं पूर्ण दिवस जातं? कसं हे करता नाही जात, पण तसंच मग घरात माणूस जपून जपून म्हणजे 5 आहेत, कोणाचे 6, कोणाचे 7, असं म्हणजे उन्हाचे दिवस ना, अर्धे तासानच पेट पाणी जास्त लागतं. उन्हाचे दिवस आहेत ना, म्हणून जास्त लागतं. पण आम्ही मग भांडी बैलाला काही ना आंघोळ करायला, फक्त पियेलच पाणी. किती वर्ष झाला हा प्रश्न असंच आहे? म्हणजे तुम्ही ह्या गावात किती वर्ष राहताय आणि अजूनही ह्या ठिकाणी पिण्याचा प्रश्न आहे, तो निघालेला नाहीये. किती वर्षापासून हा असं तुम्हाला काढण्याने पाणी काढावं लागतंय आणि घरी घेऊन जावं लागतंय? मग जास्त झालं असेल. तुम्ही देखील नाही. मग तुमचं आम्ही लहान ना, आधीच जास्त वर्ष झाले असत. बरोबर, म्हणजे 10-12 तरी असेल. इथल्या महिलांना जास्त म्हणजे घरी कमी आणि विहिरीवर जास्त असं जास्त विहिरीवर जास्त असतात आणि घरी ठोकतो पण तसाच पाणी नाही, घरी कमी दिवस जातो पण पाणी नाही. विहिरीवर जास्त विहिरीवर राहता. आता खायचा टाइम झाला का नाही, आता खायचा टाइम टाकून विहिरीवर येऊन बसतो. टायमावर खाय पण नाही, टायमावर खाय पण नाही मिळत ना विहिरीवर. आधी तर पूर्ण चिखलाच भरलेलं पाणी असं. कुठे इथे का? हो, इथं. पण जेव्हापासून म्हणजे ही सगळी शहर वाकरली ना, तेव्हा हे आता चांगलं जरा पाणी नाही तर चिखलानच. त्याचे जंतू काही असलं तरी मग तेच पियायचं, पाणीच नाही ना. आणि किती महिला या ठिकाणी येतात पिण्याच्या पाण्यासाठी? पूर्ण गावातल्या पूर्ण 50-60 कधी पूर्ण अशी 50-60 नाही, जास्त असतील. म्हणजे गावच जास्त मोठा आहे ना, त्याच्यामुळे पाणी नाही जास्त पुरं. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत बायका विहिरीवरच. म्हणजे रात्रीच्या म्हणजे जेवण संध्याकाळचं बनवलं ना, काही विहिरीवर यायचं. मग 12-1 वाजता म्हणजे नंबर लागायचा, तेव्हा हांड भरायचे आणि तसे जायचे घरी. लोकांना मग इथल्या महिला करतात का? फक्त पाणी भरतात? पाणी भरतात, हो ना. दुसरं काम करू शकत नाही का? काम करतात, पण जेव्हा पाण्यावर राहायचा, बाकीची शेतावर जायचा, असं म्हणते. आता सगळी शेतावर गेलो तर मग पाणी इथं मिळणार नाही पियाल. एक बाई 2 बाया राहिल्या तर एक बाई शेतावर जायची, एक बाई पाण्यावर यायची.
सारसून सारख्या इतर गावात देखील फारशी वेगळी स्थिती नाहीये. या ठिकाणी देखील भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. माणसांची ही अवस्था असेल तर गुरांची स्थिती काय असेल याचा विचार येथील महिलांना कायम सतावतोय. पाणी आता म्हणजे सकाळीवर नेलं तर मग संध्याकाळी ना दुसऱ्या दिवशी, आता नेलं तर आता दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्याला येईल. किती महिला येतात इथे पाण्यावर सतत असं तीन. आता जेव्हा मला पाणी पडतं इथंच, हा म्हणजे मे म्हणजे पाणी पावसाळा सुरू होत ना तेव्हा असंच पाणी चिखलायलाच येतं. अर्ध्या ते दुसरे गाव आहे ना मोकसपाडा, तिकडे जातात ते विहिरीवर, पण फार लांब आहे. आणि टँकर किती एक दिवसाने येतो की दर दिवशी? नाही, आता 2 दिवसांनी तो दुसऱ्या गावचा म्हणजे पैसे सांगून परवा येईल. तर पाणी अर्धाच टँकर नाही, जास्त पुरत नाही. गाव मोठा ना, अर्धाच टँकर देतो, अर्धा टँकर दुसऱ्या गावाला देतो. मग हे पाणी फक्त पिण्यासाठी, कपडे आंघोळीसाठी? आंघोळीसाठी नाही, आंघोळीसाठी म्हणजे नदीवर जातो. कुठे? आधी तर उद्याने देताना परवा लगेच येतात. कुठे? चिखलाचं पाणी? हो, चिखलाचं पाणी. आधी म्हणजे ही विहीर वाकरलेली नव्हती ना, तेव्हा सगळी चिखलाची भरेल होती. म्हणजे जेव्हा लोक आले तेव्हा उतरलं, तहा वापरून काढले, तहा आता हे चांगलं जरा पाणी. आता फार चिखलाचं पाणी. हे पाणी आता संपलंय, मग आता काय करणार आतमध्ये? असंच म्हणजे अख्खा दिवस जाऊ पाणी हांड नाही भरत, त्या विहिरीवरच पूर्ण दिवस तुम्हाला इथे पाण्यासाठीच करावं लागतं. पाण्यासाठी पाणी नाही नाही. जास्त जर माणसं बाहेर राहिलं ना मग इथं विहिरीवरच झोपतात. जहा म्हणजे आली पाळी तेव्हा भरतात. रातचे 12-1 वाजे 2 ताव सगळं दिवस रात्रही. तो बायका बायकावर जाईल पाणी पाणी जमा होतं की थोड्या थोड्या वेळाने? किती वेळाने आता जास्त होईल? आता जेव्हा बायका नाही राहत तेव्हा सुरूच असतात. पाणी असेच पाणी जास्त नाही, पाणी नाही जास्त. म्हणजे हे एवढं आहे ना, एवढंच पाणी, जास्त नाही. बाहेर लगेच येतात ना. तुम्ही कुठे राहता इथे? आम्ही गाव आहे. हो, गाव म्हणजे जास्त आहे तसा मोठा गाव आहे. पावसाळ्यामध्ये किती विहीर भरते ही? पावसाळ्यात भरते, जास्त भरते. आणि मग पावसाचं पाणी पडून गेल्यानंतर मग किती दिवस तो राहतो पाणी इथे?
जानेवारी फेब्रुवारी नाही म्हणजे मार्च महिन्यात आठवत आहे. मार्च एकदा एप्रिल मार्च मे आणि मग पुरला पहा पडतो नाही तर पाणी पडतो ना पहा नाही तर मग असंच पाणी टिपलायलाच येतं. जाऊ पाऊस न पडत जाऊ अशांत राहील. पाऊस आल्याशिवाय तुम्हाला पाणी नाही. पाणीच नाही. पाऊस इल्याशिवाय म्हण पाणीच नाही. पावसाची वाट बघत असाल तुम्ही. हो ना. पावसाची वाट बघत आहोत आम्ही पण पाऊस नाही. दरवर्षी असंच असतं की यावर्षी जरा जास्त आहे? यावर्षी जास्त आहे. ही विहीर नव्हती तेव्हा मग कसं करायचं? ही विहीर नव्हती त्याच्या आधी की विहीर खूप वर्ष झाली या विहिरीला? या विहिरीला खूप वर्ष झाली बघ. आधी नव्हती ना विहीर तेव्हा पाणी जास्त होतं. पाणी ना फळ्याची होती फळांची फळ्याची आमच्यासाठी फळ्या होत्या ते बांधलेलं होते लाकडांची फळ्याची लाकडं टाकली पाणी भरपूर आता मला भरपूर पाणी पावसाळा आखून घाल भरेल आणि आता पॅकेटचे पाणी गेलं. मग तुम्हाला दररोज आता घरी पाहिजे तेवढं पाणी पूर्ण भरेपर्यंत किती वेळा यायला लागतं विहिरीवर? म्हणजे दिवसातून किती वेळा येता इथे विहिरीवर? दिवसातून एकच वेळा. म्हणजे आता आम्ही गेलो ना लगेच दुसऱ्या बाया येतील. आता आम्ही घेऊन गेलो आता दुसऱ्या येईल ना पण मग रात्री यायचा हा. मग सकाळी यायचा. अर्ध्या रात्री येतात. रात्री किती वाजता पाणी भरतात? रात्री रातभर रातभर काय पाणी म्हणताय? आता टाइमच नाही लागत. रातभर पाणी आपले रातभर पाणी हे करायचा. काय म्हणताय? हा नंबर लावायला लागत. आता ती भरीत मग मी भरीन ती दुसरी. असला मोठा गाव कोढा गाव मोठा तोढ्या बायको घेऊन घराच्या दोघी घ्यायच्या मग तुमच्या मनात एकच वेळ नाही. आम्हाला बायका दुसऱ्या राखा त्यानं परिवेळ द्यायची. आता आम्ही भेला दुसऱ्याची त्यानं परिवेळ नंबराव. सारसून गावातील महिला पाणी टंचाईच्या आमच्या पाचवीला पुजलेली आहे असं सांगतायत. मात्र सारसून गावाला पाणी टंचाईपासून कधी सुटका मिळेल याचं उत्तर ना सरकार देऊ शकतो ना या गावातील महिला. मात्र या महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष दरवर्षीचा असेल. ज्या दिवशी पाणी मिळेल त्या दिवशी आमचं जीवन बदलेल असं इथल्या महिला सांगतायत. जव्हार तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागामध्ये पाण्यासाठीचा असा संघर्ष आपण याआधी कधी पाहिला नसेल. सारसून गावातील शेतकरी शेती करतात मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. शेती करता करता शेतकऱ्यांना पाण्यासाठी देखील कसरत करावी लागते. जव्हार तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये असलेल्या दुर्गम गावपाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आपल्याला 1-2 लिटरची पाणी बॉटल भरण्यासाठी अगदी काही सेकंदांचा वेळ लागेल. मात्र 1 लिटरच्या बॉटलसाठी या शेतकऱ्याला 2 तास थांबावं लागतंय. भर उन्हामध्ये या शेतकऱ्याचा 1 लिटरच्या पाण्यासाठीचा हा संघर्ष पहा. तुम्ही हे पाणी पिण्यासाठी वापरता? हा इकडनं गेला शेतावर गेला प्यायला नेतो ना घरी मग त्या घरी सांगतो शेतावर गेला ना मग प्यायला नेतो इकडं. गाव कोणतं? सारसून. अच्छा, इथून किती लांब आहे? मग तुम्ही हे पाणी आता कसं नेणार? पण आता नाही आता शेतावर आला ना सकाळी काय संध्याकाळी काही ना मग इकडे गेला शेतावर गेला तिकडे नाला इथून पाणी आलं की पियायचा. तिकडे येताना काय बॉटल बिटल आली तिकडून भरून यायचं तिकडे न्यायचा शेतावर. त्याच्यासाठी विरा सेट करून लागतो हा. मग घरी पाणी कसं येतं? इथूनच नेता पाणी? घरी नाही घरी मग तिकडनं गावात विरा आहे तिकडं. अच्छा, आता हे पाणी काय करताय इथे? इथे शेपूट टाकतो विरा आहे. मग शेतावर आला का इकडे गेला ना बाटलं भरून शेतावर न्यायचं पियाला. अच्छा, शेतावर. शेत कुठे आहे? ओके. मग इथे साप काय करताय? हे शेपूट टाकतो मग चांगला चांगला लागतो. पण हे चांगलं पाणी कुठे येतं? इथे. इकडनं अच्छा.
इथून हे चांगलं पाणी येतं हा आणि आता साफ करता येते ते. मग हे आता साफ करून आता त्या पाणी इकडे गेलं चांगला भरेल गेला द्यायचं आम्हाला. मग शेतावर पाणी प्यायला इथूनच नेता. किती जण आहात तुम्ही? किती जण आहात? आम्ही हा आहे ना कोणी भरपूर मसा येते त्याचे कोणी पण येतो. हा आहे मागची गर्दी गावात आहेत हा. ते पण आले शेतावर आले का एका पाणी गेला तिथे भरून बाटलं भरून प्यायला. अच्छा. मग आता हे पाणी आता तुम्ही साफ करताय तो किती वेळात जमा होईल? आता हे होईल ना 2 तासाने. अच्छा 2 तासाने. हो 2 तासाने किती बॉटल मिळते? 2 तासाने मग 1-2 बाटलं भरल. अच्छा इथे पाणी भरतं. अच्छा म्हणजे 2 तासाने 2 बाटल काही 1.5 बाटल असे भरते. 1 बॉटल 2 तासाने 1 बॉटल इथे भरते. कमी निघत ना. हा हा हा. पण हे पाणी आता कमी आहे पण नंतर पावसाळ्या वगैरे मध्ये जास्त असतो. पण आता सध्या 1च बॉटल मिळते की याच्यापेक्षा अजून जास्त मिळायच्या? ना उद्या जर गेला ना उद्या संध्याकाळपर्यंत मग 2 ते 4-5 बाटल भरते. अख्खा विरा भरतो. अच्छा एवढा भरतो. कुठून कुठपर्यंत भरतं? भरतो ह्या भरतो इथपर्यंत पाणी भरतो. हा सगळं. मग आता हे पाणी इथून असं येऊन इथे भरतंय. भरतो. अच्छा मग आता तुम्ही साफ केलं आहे. मग हे साफ केल्यानंतर आता 2 तासाने तुम्ही याल इथे. नाव कसं तुमचं? राहुल. पूर्ण नाव? राहुल धाकड लंबाळे. अच्छा आणि राहायला कुठे? सारसून. अच्छा मग तुमचं व्यवसाय म्हणजे काम काय करतात? शेती करता? शेती. शेती करता. मग सकाळी किती वाजता शेती करण्यासाठी येता? सकाळी इथून 8 वाजता कधी 9 वाजता कधी सकाळचे 6 वाजता 7 वाजता असे येतो शेतावर. ओके. मग सकाळी आल्यानंतर शेती करता आणि त्यानंतर झाल्यानंतर इथे पाणी घेण्यासाठी आता. जेवलात तुम्ही? हो नाश्ता केला. अच्छा जेवण झालंय. हो. हा मग दुपारी जेवताना मग घरातून पाणी आणता की इथूनच नेता पाणी? दुपारी जेवताना मग घरचं घेताय. अच्छा घरचं पाणी आणता आणि मग नंतर शेतावरती पाहिजे म्हणून. अच्छा आणि मग शेतावरून जाता किती वाजता? 11-12 कधी 1 येतो घरी यायला. घरी संध्याकाळी किती वाजता? संध्याकाळी मग 5-6 वाजता जातो. जर इथे पाणी हा एकच आहे इथे फक्त इथेच पाणी येतं की आजूबाजूला इथे जे आहेत आपण इथे बघतोय छोटे छोटे खड्डे तर तिथे पण येतं की हा फक्त एकाच ठिकाणी? अच्छा तिथे पण येतं पाणी. ओके. हे प्यायचं पाणी आहे. कुठे? इथे. अच्छा हे आता बकरी आहे इथे. मग किती आहे? तुमची बकरी आहे ही? अच्छा तुमची बकरी आहे. किती? एकच आहे की अजून आहेत? अच्छा एकच आहे. मग तिला आता पाणी प्यायला? अच्छा बॉटलने पाचता. अच्छा हे पाणी पिते पण हे खूप घाणेरडं आहे पाणी. शेवाळ वगैरे आली या पाण्याला. ही नसेल ना पित? मग हे ते तुम्ही तुमची बॉटल 1 भरता त्याच्यातले पाचता. आता हे काय करताय? ओके हे झाकून ठेवता आता इथे. अजून पण दगड टाकणार का? पावसाळ्यामध्ये काय असतं? पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं हे? पूर्ण भरायचं. आणि साधारण हे खाली म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये होतं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च?
फेब्रुवारी जानेवारी मार्च म्हणजे कमी खातात. अच्छा, मग जानेवारी फेब्रुवारी मध्ये कुठपर्यंत पाणी इथपर्यंत असेल? जरा खाली खाली. अच्छा, मग फेब्रुवारीच्या नंतर पाणी कमी होतं की मार्चच्या नंतर फेब्रुवारी मार्च मध्ये कमी होतं? मग तुम्ही जिथे राहता तिथे टँकर येतो? टँकर आहे का? येतो टँकर येतो बंद झाला. हा. मग आता तुम्ही हे लावल्यानंतर आता कुठे जाणार? आता घरी येणार घरी. अच्छा, घरी जाणार. हे दररोज करावं लागतं तुम्हाला? नाही म्हणजे 10-12 दिवसांना सॅम्पल टाकायचा मग ते पाणी चांगलं राहतं. हा, पण जेव्हा जेव्हा तुम्ही शेतावरती येता तेव्हा मग पाणी पिण्यासाठी इकडे येता. आता याच्यानंतर पुढे काय? इकडे करायला शरीर आता जेव्हा पाणी सापडेल तेव्हा चांगलं आहे. अच्छा, तुम्ही 2 तासाने आता या पाण्यासाठी येणार? दुष्काळाची दाहकता दाखवणारा हा व्हिडिओ आपण पाहिलाय. पिढ्यानपिढ्या दुष्काळ पाहून देखील इथले शेतकरी या पाड्यांमध्ये टिकून आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दादर कोपरा सारसून या गावातील 150 घरांचं पाण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. इथल्या शेतकऱ्यांना घोटभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. या संपूर्ण रिपोर्ट सोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. तेच सामन्याची कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.